तर आलेल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं पण स्वागत आहे. इथे कोणी 11वी-12वीला कोण कोण विद्यार्थी आहेत मला हात वरती करा. 1 2 3 4 5. ओके. 10वीला कोणी आहे का? 6 7 7 8. म्हणजे स्टुडंट फेजमध्ये कोण कोण आहेत? स्टुडंट सगळे स्टुडंट आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. मी प्रयत्न करतोय माझं बेस्ट देण्याचा. तुम्ही प्रयत्न करा तुमचं बेस्ट ऐकण्याचा, घेण्याचा. असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे. नाही, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. बरोबर? म्हणजे हात पण घेऊ नका, दोनच आहेत. पण म्हणण्यासारखं की वॉट एव्हर आय वॉन्ट टू गिव्ह. इंग्लिश थोडंफार असेल कारण स्लाईड सगळे इंग्लिशमध्ये बनवलेत, पण मी मराठीमध्ये समजून सांगेन. डोंट वरी. चालू करू का तुम्ही? ओके, 1 मिनिट. हा प्रभूजी काहीतरी सांगतात. सॉरी. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम चालू कर. हरे माइंड म्हणजे मराठीमध्ये माइंडला म्हणतात मन. मन आहे का सगळ्यांना? कोणी बघितलंय मनाला? कोणी नाही. आपण स्वतःचं मन बघू शकतो का? दुसऱ्याचं मन बघू शकतो? पण काय करू शकतो आपण? मन फील करू शकतो. बरोबर? आपण दुसऱ्याच्या मनात काय चाललंय, हा कसा वागतो, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की अरे ह्याच्या मनात काहीतरी पिकतंय, काहीतरी कटू कारस्थानं रचतोय हा, किंवा काहीतरी चांगला विचार करतोय. बरोबर? पॉझिटिव्हिटीकडे. तर अशा प्रकारे आपण माइंडला कसं समजू शकतो? कारण भगवद्गीतेत सगळ्या शास्त्रांमध्ये मन जे आहे ना, ते सगळ्या आपल्या दुःखांचं कारण आहे आणि सुखाचं पण कारण आहे असं सांगितलंय. आपण बघूया, त्याचे रेफरन्स पण घेऊया. पण याच्या आधी हा टॉपिक निवडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले की कसं माइंडवर काय करायचं. तर आजकाल मनाचे विकार सगळ्यांना चालू झाले. मानसिक मानसोपचार तज्ज्ञ, सायकोलॉजिकल जे डॉक्टर असतात त्यांचा धंदा खूप वाढत चालला आहे. कारण मुलांनाच नाही तर प्रत्येक जीवाला मनाचे आजार खूप होत आहेत. का मनाचे आजार होत आहेत? कारण स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे खूप. म्हणजे माहीत नाही का असं झालं. लोकांकडे पहिले मोबाईल नव्हता. बरोबर? आधीच्या काळी जर बघितलं आपण, मी 11वीला 2007मध्ये होतो. बरोबर? आणि 2007च्या आधी म्हणजे तो बटन फोन असायचा 1110 नोकिया. माहिती आहे? तुम्ही बघितलं का कोणी बटन फोन? त्याच्या आधी तर मोबाईलच नव्हता. म्हणजे आम्ही 3री-4थीत असताना मोबाईल म्हणजे काय माहितीच नव्हतं. लॅपटॉप वगैरे तर काय नाही. मोठा असा तो डेस्कटॉप मोठा कॉम्प्युटर असायचा शाळेमध्ये. तो पण एकच. त्या कॉम्प्युटरवर किती जण नवीन आला होता तेव्हा 2003-04 मध्ये असं. आणि त्यामुळे पण लोकांकडे काही गॅजेट्स नव्हते. ॲपल वॉच नव्हता, डिजिटल वॉच नव्हता, ॲनालॉग घड्याळ होतं, किंवा लोक घड्याळ पण नव्हतं. पण तरीसुद्धा लोक खुश होते, सुखी होते. माहिती आहे? अनुभवलं त्या काळची. अरे खेळायचे, ग्राउंडवर खेळायचे. आमच्या वेळेस आम्ही शाळेत एवढं खेळायचो की आई म्हणायची आता तिथे झोप, येऊच नको घरी. म्हणजे आणि अभ्यास पण तेवढाच करायचो. असं कधी वाटलं नाही कोणाला, असं लागलं नाही की बोलायला नाही लागलं घरच्यांना की अरे बाबा अभ्यास कर. आमच्या वेळेस असं म्हणायचे, अरे आता बस झाला, उठ जेवायला ये जरा, असे म्हणायचे. तेव्हा सगळेच मुलं असं असायचे. का? कारण माइंड फोकस्ड होतं, डिस्ट्रॅक्ट नव्हतं. सकाळी लवकर उठायचे. आजकाल लोक नवीन पुस्तकं लिहितात, द 5 AM क्लब. 5 AM क्लब म्हणजे काय? सकाळी लवकर उठण्याचा क्लब. लोक लवकर उठायला पाहिजेत म्हणून त्यांनी क्लब निर्माण केला. का? तर लवकर उठायचं विसरूनच गेले लोक. पण आमच्या वेळेस कार्तिक महिन्यात दररोज काकड आरती असायची. आई घेऊन जायची काकड आरतीला. सकाळी 3-3:30 वाजता उठायचं. 4-4:15लाच विठ्ठलाच्या मंदिरात काकड आरतीला घेऊन जायची. 5 AM क्लब, त्या ऑथर जो आहे त्या पुस्तकाचा, त्याला बेस्ट अवॉर्ड मिळाला. त्याने एकदम चांगलं पुस्तक लिहिलं. अरे ते पुस्तकाचं अवॉर्ड तो त्या बेस्ट ऑथर त्याला अवॉर्ड द्यायच्यापेक्षा आईला द्यायला पाहिजे ना. आपल्या सगळ्यांच्या आईंना द्यायला पाहिजे.
कारण आई आपली लहानपणापासून लवकर उठवत आली, पण आताची आई नाही उठवत झोपू दे बाळाला ना. जनरेशन गॅप. नाही तर गॅजेट्समुळे उलट आपण विचार करतो, लॅपटॉप आला, मोबाईल आला, या गॅजेट्समुळे आपलं जीवन सुखकर व्हायला पाहिजे, बरोबर. कारण वेळ कमी झाला. पहिल्याच्या काळी काही कोणी मेलं तर अरे 13 दिवसांनी त्याला कळायचं अरे हा मेलाय. म्हणजे कोणी येत पण येऊ पण शकत नव्हतं लोक, कारण फोन नव्हते, काय नव्हतं, पत्रव्यवहाराचं साधन जास्त नव्हतं. पण तरी सुद्धा लोक खुश होते, सुखी होते, सॅटिस्फाईड होते, समाधानी होते. पण आता एवढं टेक्नॉलॉजी वाढली आहे, पण लोक खुश नाही आहेत, सुखी नाही आहेत, तेवढे जास्त दुःखी आहेत. सगळं टिप ऑफ द फिंगर आहे, सगळं आहे की नाही. वायफाय आहे सगळीकडे, तुम्ही गेलं तर फ्री वायफाय. आता रेल्वे स्टेशनला पण फ्री वायफाय, रेल वायफाय. तरी पण लोक खुश नाही. माझा डेटा संपला. अरे डेटा संपला, फ्री वायफाय आहे ना. नाही नेटवर्क नाही, नेटवर्क असेल तर चार्जिंग नाही. काय लोकांना एवढं प्रॉब्लेम आहे. आणि ह्या प्रॉब्लेममुळं मन जे आहे ते मन समाधानी नसल्यामुळं सगळ्या ह्या दुःखाचं कारण होतं. आणि हे दुःख आपल्याला या जगात ना राहण्यासाठी म्हणजे असं वाटतंय की या जगात नको राहायला, आपल्याला हे जग सोडून जायला पाहिजे. का? कारण दुःखालय आहे. भगवद्गीतेत सांगितलंय हे आहे काय? दुःखालय. हे मृत्यूलोक काय आहे? दुःखालय. या दुःखालयात जर राहिलो तर काय भेटणार? दुःखच भेटणार. आपण इथे सुखाची अपेक्षा करू शकतो का? नाही. पण सुख जर तुम्हाला या दुःखालयात पाहिजे असेल तर इकडे यावं लागेल. तयार आहेत का तुम्ही? कोणाकोणाला सुखी व्हायचं आहे जीवनात? हात वरती करा. सगळ्यांना सुखी व्हायचं, बरोबर. तर तुम्हाला दर महिन्यात इथे प्रोग्रामला यावं लागेल, तुम्ही सुखी होणार, गॅरंटी. इथे सुखाचा अनुभव काय असतो हे भक्तीमध्ये कळू शकतं आपल्याला. कारण आपण मन जे आहे ते आपलं परमात्म्याबरोबर, म्हणजे आपला जो आत्मा आहे तो आत्मा जेव्हा परमात्म्याबरोबर कनेक्ट होतो तेव्हा मन शांत होतं. आणि मन शांत झाल्यामुळे आत्मा हा सुखी होतो. म्हणजे मन विचलित न होता मन हा आपल्याला पूरक ठरतो आपल्या प्रत्येक कार्यामध्ये. पूरक म्हणजे इट्स लाईक अनुकूल, म्हणजे आपल्याला तो हेल्प करतो. इट बिकम्स आवर फ्रेंड टू ॲक्ट इन एव्हरी सिच्युएशन. कळतंय? तर आपण आज तेच बघणार आहोत. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला हे व्यक्ती कोण आहेत माहिती आहे का? गौर गोपाल. किती जण यांना ओळखतात? हात वरती करा बरं. ह्यांचं एखादं पुस्तक वाचलंय का तुम्ही? ह्यांच्या क्लिप तर बघितल्या असतील, हां, व्हिडिओ क्लिप, जोक सांगतात भरपूर, माहिती आहे तुम्हाला. तर हे गौर गोपाल प्रभूजी आपल्याच इस्कॉनचे एक सदस्य आहेत. आणि ते इस्कॉनच्या ग्रांट रोडचं इस्कॉन मंदिर आहे, श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर. त्या मंदिरात एक ब्रह्मचारी आहे, मॉन्क आहे. आणि ते स्वतः आपलं पुणे माहिती आहे, ते काही कुठले बाहेरचे नाही आहेत, आपल्या मराठी चांगलं बोलतात. आणि तुम्ही त्या ह्याच्यावर पण बघितलं असेल, तर कुठला शो आला होता त्यांच्यावर, कपिल शर्माचा शो, त्याच्यावर पण. आणि भरपूर साऱ्या शॉर्ट्समध्ये त्यांनी काम म्हणजे हे केलेलं आहे, त्यांचं वक्तव्य दिलेलं आहे, प्रवचन दिलेलं आहे. आपल्या इथे धुळ्यात मागच्याच महिन्यात आले होते. कोणी भेटले का त्यांना? कोण भेटलं त्यांना? तर धुळ्यात ते आले होते. आणि यांनी पहिलं पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मस्त पुस्तकं लिहिली आहेत. आता 3रं पुस्तक त्यांचं ह्याच डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येईल. पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं लाईफ्स अमेझिंग सिक्रेट. म्हणजे आपल्या जीवनात, त्यांच्या स्वतःच्या जीवनातले त्यांनी एक्झाम्पल देऊन त्यांनी काय काय शिकलं जीवनातून ते त्यांनी त्या पुस्तकात सांगितलं. आणि 2रं पुस्तक लिहिलं एनर्जाइज युअर माइंड. तर हा जो टॉपिक आहे तो त्यांच्या पुस्तकाशी निगडीत घेतलेला आहे. आणि त्यांनी जे त्या पुस्तकात दिलेले आहे ते मी बऱ्यापैकी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. डिटेल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ते पुस्तक वाचावं लागेल. डिटेलसाठी हे पुस्तक आहे, एनर्जाइज युअर माइंड. तर ह्या पुस्तकाचं टॉपिक जे आहे तोच टॉपिक घेतला आहे, पण ह्याच्यामध्ये जनरल लोकांसाठी काय काय गरज आहे ते दिलेलं आहे. म्हणजे मी आणि माझं मन एकमेकांशी कसं वागतं, माझं मन आणि इतरांबद्दल, इतर लोकांमुळे माझ्या मनाला काय त्रास होतो, किंवा माझ्या मनामुळे इतर लोकांना काय त्रास होतो,
आणि चौथा पार्ट आहे की माझ्या मनामुळे ह्या संसाराला म्हणजे सराउंडिंगला किंवा नेचरला काय त्रास होतो, असं सगळं त्यांनी, किंवा इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑल दीज 4 थिंग्स इट इज गिवन इन दॅट बुक. तर ते पुस्तक आहे, ते 4 भागात विभागले गेले आणि त्यांनी जनरल पब्लिकसाठी दिलं, कोणीही वाचू शकतं. पण मी हा जो सेमिनार तयार केला एनर्जाइज युअर माइंड, हा स्पेसिफिकली विद्यार्थ्यांसाठी आहे, की विद्यार्थी जीवनात आपल्याला एक फोकस लागतं, लक्ष आपल्याला, कारण एक गोल सेट केलेला असतो आपण, की आपण जर आता तुम्ही समजा 12वीला आहे, कोण 12वीला आहे इकडे? 12वी सायन्सला आहे, 12वी सायन्सला. आता 12वीच्या सायन्सच्या मुलांना मेन काय, जेई मेन्स, नंतर जेई ॲडव्हान्स, नीट. जर बायोलॉजिकल तू पण 12वीला आहे? नाही झालं तुझं 12वी? ओके. तर कुठे आता इंजिनिअरिंगला आहे? BCA. ओके. तर 12वीच्या विद्यार्थ्यांना एक गोल असतं की मला जेईमध्ये टॉप करायचं. जेई मेन्स ही एक एक्झाम आहे, जॉईंट एंट्रन्स एक्झाम, आणि एक ॲडव्हान्स एक्झाम असते. म्हणजे त्या एक्झाममध्ये पास झालं किंवा चांगले रँक मिळाला तर आपल्याला NIT IIT लेवलच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतं. मग एक गोल जर सेट करतो तर त्या गोलपर्यंत पोहोचण्याकरता आपलं मन स्थिर असणं खूप गरजेचं असतं. आणि जर ते मन स्थिर असेल तरच आपण त्या गोलपर्यंत पोहोचू शकतो. जसं की एक कार आहे, त्या कारमध्ये तुम्ही गुगल मॅप टाकला, डेस्टिनेशन, बरोबर, त्या डेस्टिनेशनमध्ये म्हणजे गुगल मॅपवर तुम्ही डेस्टिनेशन टाकला आणि त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं तर गुगल मॅप रस्ता दाखवेल, पण त्या गाडीमध्ये फ्युएल पाहिजे ना, गाडी चालवणाऱ्याची झोप व्यवस्थित झाली पाहिजे, नाहीतर नजर हटी दुर्घटना घटी, बरोबर आहे. त्यामुळे मन स्थिर पाहिजे, आणि मनाला स्थिर करण्यासाठी भगवद्गीतेत खूप चांगले चांगले उपाय दिलेले आहेत, आपल्या शास्त्रांमध्ये खूप चांगले चांगले उपाय दिले आहेत. आज ते आपण पाहणार आहोत. सो एनर्जाइज युअर माइंड, मास्टर युअर थॉट्स, ओन युअर फ्युचर. आपली जी विचार करण्याची क्षमता आहे, आपली जी थॉट पॉवर आहे, ती जर आपण जास्त स्ट्रॉंग बनवली, आपण जर त्याच्यावर फोकस केला, आपण विचार करताना तुम्ही काही विचार, आता डोक्यात एखादा विचार आला, तुम्ही त्या विचारावर विचार केलाय कधी, की माझ्या मनात हा विचार का आला, केलाय कधी? आपल्या थॉट प्रोसेसवर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण 11वी 12वीचा अभ्यास करतोय तेव्हा एव्हरी थॉट शुड बी रिलेटेड टू आवर स्टडीज, आवर फोकस, आवर गोल. आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला जर दररोज दिसत असेल तरच आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, बरोबर. पण आपण काय विचार करतो, जाऊ दे ना, काय करायचं, नंतर करू हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ते कुठला तरी एक हे होता हिंदी मुहावरा, कल करे सो आज कर, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, जीना है बरसो. पण आपण काय म्हणतो की नाही, असं नाही, कल करे सो आज कर, आज करे सो अभी, बरोबर. तर त्यामुळे आपण प्रोक्रास्टिनेशन नाही केलं पाहिजे. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे आत्ताचं काम उद्यावर ढकलणं. ठीक आहे ना, जाऊ दे ना, नंतर करू ना, आता झोपतो ना, खूप थंडी आहे, ब्लँकेट ओढून मस्त झोपतो, काय करायचं आहे लगेच सगळं करायचं. उद्या चांगलं मन एकदम सकाळी लवकर उठून करेल, लवकर होतच नाही. सकाळ होतेच 8 वाजता, 8 पण नाही. तर अशा प्रकारे मनाला आपण जर आपल्या ताब्यात ठेवलं तर आपण खूप काही जिंकू शकतो. ह्या जगात जिंकण्यासाठी आपल्याला आपलं मन ओळखता आलं पाहिजे पहिले, आणि त्या मनाला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, ते श्लोक मी तुम्हाला सांगतो इथे. वेलकम टू यू एनर्जाइज युअर माइंड. In today's fast-paced world, it's easy to get caught up in negative thoughts and emotions. But what if you could learn to control your mind and unlock your full potential? म्हणजे या जगामध्ये निगेटिव्ह गोष्टीमध्ये लगेच आपण अडकू शकतो, पण पॉझिटिव्हिटीकडे जाण्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील, बरोबर आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इथे ही पाण्याची टाकी आहे समोर, आपल्या मंदिराच्या समोर, किंवा तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहता किंवा कोणत्याही घरात राहता, तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात पाण्याची टाकी असेल वरती. त्या टाकीमध्ये पाणी चढवण्यासाठी काय लावावं लागतं? मोटर लावावं लागतं, पंप लावावा लागतो, बरोबर. बोरिंग चालू करावं लागते.
मोटर लावली की पाणी वरती जातं, पण खाली येण्यासाठी मोटर लावावं लागते का? खाली ऑटोमॅटिक येतं का? ग्रॅव्हिटी. तसंच आहे, आपल्याला हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल, किंवा दुसरं एक एक्झाम्पल देतो, करंट. तुम्ही जर इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास केला असेल 11वी 12वी 10वीला पण, तर करंट हा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतो, बरोबर? ऑटोमॅटिक फ्लो होतो, त्याला काही लावावं लागत नाही. पण लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियल फ्लो होतो, त्याला आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते तरच होईल. म्हणजे आपलं मन पण तसंच आहे, निगेटिव्ह थॉट्सकडे लगेच अट्रॅक्ट होतं. काही कुठे गॉसिप चालू असेल, चुकीच्या गोष्टी, लगेच जाणार. पण आपल्याला आपल्याकडे कंट्रोल ठेवायला पाहिजे मनाचा, नाही तिकडे नाही द्यायचं, हे आपल्यासाठी चांगलं नाही. हॉस्टेलमध्ये मुलं गेल्यानंतर बिघडतात का? जास्त मुलं बिघडलेली नसतात, पण त्यांच्याबरोबर जास्त संघ निर्माण होतो. सत्संगला कमी येतात, हॉस्टेल प्रोग्राममध्ये कमी येतात का? चांगल्या गोष्टी लोकांना आवडत नाही. एकदा एका प्रभूजींना प्रश्न विचारला होता, प्रभूजी आपल्याकडे भक्तांची संख्या वाढत का नाही? प्रभूजी म्हणाले, अरे कलियुग आहे, कलियुगात आपण मायनॉरिटीमध्ये राहणार. मायनॉरिटी म्हणजे काय? कमीच संख्या राहणार, कारण कलीचा प्रभाव जास्त आहे ना, कलीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे असा विचार करू नका अरे इथे एवढेच कसे आले. जे आलेत ना खूप महान आहेत, तुम्ही त्यामधले एक आहात. मी आज जो विचार केला आहे की मी आज संध्याकाळी, आज रविवार आहे बरोबर, रविवार आहे काय, एकादशी पण नाही, पुढच्या रविवारी एकादशी आहे ना, 31 डिसेंबरला. बरं आज ठेवला, 31 डिसेंबरला ठेवला असं कोणी आलंच नसतं. तर तुम्ही बघा, तुमच्याकडे खूप चॉईस होते. आज मी जाऊ शकतो कुठल्या तरी त्या गार्डनमध्ये गेलो असतो, किंवा कोणत्या मैत्रिणीबरोबर फिरायला गेलो असतो, किंवा कुठे मूवी पाहायला गेलो असतो, काहीतरी फूड पार्कमध्ये खायला गेलो असतो, फूड कोर्टमध्ये. तुमच्याकडे ऑप्शन होते, पण तुम्ही काय चूज केलं? इकडे येण्यासाठी. ते सगळ्यात वाईज डिसिजन होता, तुमचा सगळ्यात चांगला डिसिजन होता. त्याबद्दल सगळ्यांसाठी टाळ्या होत्या. तुम्ही आज जो डिसिजन घेतला आहे हा तुमच्या जीवनात एक आमूलाग्र बदल आणणार आहे. का मी सांगतो? मी काही जास्त हुशार काय मारत नाही, सिरियसली सांगतो. मी पण एक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे, बीटेक. हे प्रभूजी बसलेत ना, हे आमचे सिनियर होते, स्वानंद प्रभू, सुदर्शन चक्रप्रभू त्यांचं नाव आहे. त्यांनी खूप काळजी घेतली आमची, त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आलो आहे. त्यांनी लहान म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयरला असायचो तेव्हा सांगायचे ते आम्हाला, आम्ही काय अडचण आली का आम्हाला त्यांना विचारायचो. तर असे हेल्प करणारे सगळे भक्त आपल्या इथे आहेत, इस्कॉनमध्ये आहेत. आणि या हेल्पमुळे ना कधी इथपर्यंत आलो कळलंच नाही. म्हणजे असं सिम्पल होऊन गेलं. जीवनात कधी असं वाटलं नाही आपल्या जीवनात खूप दुःख आहे, नसतं. भगवंतांचं नाव घ्या, प्रचार करा, प्रसाद खा, कीर्तनात नाचा, अशी आनंदमय संस्था आहे. आणि ह्या इस्कॉन युथ फोरमचा जो पार्ट आहे, तुम्ही इथे यात्रा वगैरे पण निघतात ते बघितलं का? आता ही पोरं लहान मुलं सगळे मायापूरला जाऊन आले. मायापूर माहिती आहे का कुठे? जगातलं सगळ्यात मोठं मंदिर बनतं आहे तिकडे. अशा यात्रा पण होतात आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही जे आलात आज, तुम्ही येत राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहत जा सगळ्या भक्तांच्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशी प्रगती कराल ना की तुम्हालाच कळणार नाही मी इथपर्यंत का आलो. कारण जे लक्ष्मीसाठी तुम्ही सगळं करताय, लक्ष्मी कोण? पैसा, मनी. सगळ्यांना पैसा पाहिजे की नाही? त्या लक्ष्मी कोण आहेत? आमच्या नारायणांच्या पत्नी आहेत, बरोबर? त्या लक्ष्मी यांचे पाय दाबत आहेत. जर आम्ही ह्यांची पूजा केली तर त्या येणार नाही का? 100% नाही, 1000% येणार. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपल्याला चूज करायचं. जसं आज तुम्ही चूज केलं की मला इकडे यायचंय, तसं जीवनात चांगले डिसिजन घेण्यासाठी चूज करावं लागतं. कारण एकदा चूज केलं ना की डेस्टिनी फायनल. तुम्ही डेस्टिनी बदलू शकत नाही. डेस्टिनी इज बेस्ड ऑन व्हॉट यू चूज. आपण आज काय निवडतोय त्या निवड प्रक्रियेवर अवलंबून आहे आपण कुठे जाणार. म्हणजे मला इकडून उज्जैनला जायचंय आणि मी शिरपूरला आतमध्ये जायचा रस्ता धरला तर उज्जैनला पोहोचेन का? नाही.
शिरपुरंपरा दोंडाच्या लाईन. बरोबर की नाही? मला जेव्हा मी चूज करेन हा रस्ता निवडला, डेस्टिनी इज फायनल. डेस्टिनी इज डेस्टाईन. वी आर डेस्टाईन टू डाय. मरणार सगळे. सॉरी, असं बोलायला पाहिजे, पण बरोबर आहे ना, मृत्यू हा अटळ आहे. जर आपण मरणार आहोत तर जगायचं कशाला? मरायला नाही. मेल्यानंतर मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बरोबर. पण मरताना पण कसं मरायचं हे प्रभुपादांनी सांगितलंय. अंतकालेच मामेव स्मरेन मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी जो नारायणांचं स्मरण करून मृत्यू घेतो तो माझ्या धामात परत येतो. यद्गत्वा न निवर्तते तद्धाम परमं मम. भगवद्गीतेचे श्लोक आहेत की माझ्या धामात जो येतो तो परत या जगात परत येत नाही. ठीक आहे, आपण पॉईंटवर येऊया. एनर्जाइज युअर माइंड. आपल्या मनाला शिकवायचं आहे की काय मन कसं आहे. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकात दिलेले आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. तुम्ही बोलू शकता हा श्लोक? येईल सगळ्यांना? माझ्या मागं म्हणा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. याचा अर्थ काय कळलं कोणाला? भगवान कृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर 45 मिनिटात अर्जुनाला 700 श्लोक ऐकवले. 700 श्लोकांची भगवद्गीता आहे. भगवंतांनी 700 श्लोक नाही म्हणजे काही श्लोक अर्जुनाने पण म्हणले, 1-2 श्लोक धृतराष्ट्राचा 1 श्लोक आहे, संजयचे काही आहेत. पण 700 श्लोक किती मिनिटात? 45. ह्या एका श्लोकाचा अर्थ 45 वर्ष घेऊन बसलो तरी नाही कळणार आपल्याला. पण भगवंतांनी सांगितलं आणि अर्जुनाला लगेच कळलं. अर्जुना रिप्लाय पण दिला कारण ते संस्कृत पंडित होते. आपण मोबाईल पंडित आहोत. बरोबर. तर आता मी इथे एक लिंक दिली आहे. त्या लिंकमध्ये आपण जातोय का बघूया. हां, गेलो. हां, तर हे वेदाबेस आहे. कोणाला जर ऑनलाईन बघायचं असेल तर ही लिंक आहे vedabase.io. ह्याच्यावर तुम्ही भगवद्गीता वाचू पण शकता. हा भगवद्गीतेतला 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. One must deliver himself with the help of his mind and not degrade himself. The mind is the friend of the conditioned soul and his enemy as well. मन जे आहे, मन हे आपला मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. जर कधी मित्र आहे आणि कधी शत्रू आहे ते पुढच्या श्लोकामध्ये दिले 6.6 मध्ये. The word Atma denotes body, mind and soul. Depending upon the different circumstances in the yoga system, the mind and the conditioned soul are especially important. कोणाला वाचता येतं इंग्लिश? कोण वाचू शकतं? तू वाच, ग्रीन शर्टवाला. अरे इथं नाही दिसत आहे? सॉरी. मला वाटलं इथं दिसतंय का? असं सांगायचं ना तुम्ही. असं कसं झालं हे? हां, आलं. हां, आता दिसते? अरे लॉक झालं का ते? बंद करू. हां, आता दिसते? थांबा. दिसते? हां, वाच बरं. हां, द पर्पज ऑफ योगा सिस्टम. आपण म्हणतो योगा डे, इंटरनॅशनल योगा डे, योगा म्हणतात ना, भक्ती योगा, हा ध्यान योग चालू आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक
अध्यायाचं जे नाव आहे ते योग दिले. योग, ते योग काय आहे? द पर्पज ऑफ योगा सिस्टम इज टू कंट्रोल द माइंड. ही योगा काय आहे? आपल्या मनावर ताबा ठेवायचा आहे. मनावर ताबा ठेवायचा का? अँड टू ड्रॉ इट अवे फ्रॉम द अटॅचमेंट टू सेन्स ऑब्जेक्ट. अटॅचमेंट म्हणजे काय? आपण या विषयांप्रती जे आसक्त आहोत त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे. ते कसं जायचं आहे ते दिलं आहे. इन मटेरियल एक्झिस्टन्स वन इज सब्जेक्टेड टू इन्फ्लुएन्स ऑफ द माइंड. नाही, एक ओळ राहिली. इट इज स्ट्रेस्ड हिअर इन दॅट द माइंड मस्ट बी सो ट्रेन्ड दॅट इट कॅन डिलिव्हर द कंडिशन सोल फ्रॉम द मिअर ऑफ न्यूसन्स. In material existence, one is subjected to the influence of the mind and the senses. In fact, it is pure. In fact, the pure soul is entangled in the material world, becomes the mind, because the mind is involved with the false ego, which desires to lord it over material nature. Therefore, the mind should be trained so that it will not be attracted by the glitter of material world, material nature, and in this way, the conditioned soul may be saved. One should not degrade oneself by the attraction to sense object. The more one is attracted by the sense object, the more one becomes entangled with material existence. The best way to disentangle oneself is to always engage the mind in Krishna consciousness. The word he is used for emphasizing this point, that one must do this. It is also said, mana eva manushyanam karanam bandha mokshaya bandhaya vishaya sango muktai nirvisayam mana. For man, mind is the cause of bondage and mind is the cause of liberation. आसक्ती आणि मुक्ती दोघांचं कारण मनच आहे. Mind absorbed in sense object is the cause of bondage, and the mind detached from sense object is the cause of liberation. कुठं दिले? अमृत बिंदू उपनिषद. Therefore, the mind which is always engaged in Krishna consciousness is the cause of supreme liberation. हे आहे 6.5. आणि पुढचा श्लोक जो आहे तो आहे 6.6. बंधुरात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. तुम्ही बोलाल माझ्यामध्ये? हां बोला. दिसतंय ना तुम्हाला? मोठं करू का? गडबड होते. हां झालं. हां बोला जरा. बंधुरात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वै वर्तेतात्मैव शत्रुवत्. याचा अर्थ काय? पण बंद करू आणि कारण बंद केल्याशिवाय चालू नाही. ह्याचा अर्थ काय ते पुढचा 6.6. For him who has conquered the mind is the best of friend. But for one who has failed to do so, his mind will remain the greatest enemy. ज्याने मनावर कंट्रोल केलाय, मनावर ज्याचा ताबा आहे, त्याच्यासाठी मन हे मित्र आहे. पण ज्याचा मनावर ताबा नाही त्याच्यासाठी मन काय? शत्रू आहे. आपल्याला समजलं पाहिजे मनापेक्षा मोठी गोष्ट आपल्याकडे आहे. काय काय सांगा? कोणी सांगू शकेल? मनाच्या पेक्षा थोडी मोठी, आत्मा खूपच मोठी. बुद्धी, इंटेलिजन्स. आपली जी बुद्धी आहे, बुद्धिमत्ता सगळ्यांकडे आहे ना? कोणी 4थीला बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली का? चेक केलं का बुद्धी आहे की नाही? आपण जायचो ना लहान मुलांना शिकवतात, बाळा हात जोड, बाप्पाला जे जे कर आणि बाप्पाला सांग बाप्पा मला बुद्धी दे. तर बाप्पा मला बुंदी दे. आज बुंदी आहे का? नाही ना. तर बुंदी नाही. आपल्याला बुद्धी आहे की नाही सगळ्यांना? तर बुद्धी जी आहे, इंटेलिजन्स, इट इज मोर स्ट्रॉंगर दॅन द माइंड. या मनाच्या पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. त्याचं मी तुम्हाला एक स्लाईड दाखवतो. आणि या बुद्धीने आपण मनावर ताबा मिळवला पाहिजे. हे बुद्धी जेव्हा भगवंतांचं नामस्मरण करेल, भगवंतांच्या सेवेत असेल, तेव्हा हा बुद्धी चांगल्या विचारांना चालना देईल आणि वाईट विचारांना ऐकणार नाही. एक चांगलं स्टोरी आपण पहिले परपट वाचू आणि मग बोलू. छोटासा परपट आहे. कोणाला वाचायचं आहे का? कोण वाचेल? तुम्ही वाचता? वाचा बरं. दिसतंय का?
eternal position of the living entity is to carry out the order of the superior. As long as one's mind remains an unconquered enemy, one has to serve the dictations of lust, anger, awareness, illusion, etc. But when the mind is conquered, one voluntarily agrees to abide by the dictations of the personality of Godhead, who is situated within the heart of everyone as Paramatma. Real yoga practice entails meeting the Paramatma within the heart and then following his dictations. For one who takes to कृष्णा कॉन्शियसनेस. Krishna consciousness directly, perfect surrender to the dictation of the Lord follows automatically. काय सांगितलं इथे की ज्याचं मन कंट्रोलमध्ये आहे, मनावर ज्याचा ताबा आहे, तो तो काय करतो? भगवंतांचा ऐकतो. म्हणजे भगवंतांकडून त्याला ऐकवलं जातं. डिक्टेशन ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गॉड. आणि ज्याचा मनावर ताबा नाही, तो कसले डिक्टेशन ऐकतो? तो सेवा करतो कशाची? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे सगळे जे 6 रिपू आहेत, षडी रिपू, त्यांची सेवा करत राहतो. तर आपल्याला त्यांची सेवा करायची नसेल तर भगवंतांची सेवा करावं लागेल. भगवंतांची सेवा करण्याकरता पहिले त्यांचं नाम घ्यावं लागेल. तर आपण ती मेडिटेशन करावं लागेल. आपल्याला मंत्राचा जप करावा लागेल. मनावर कंट्रोल करायचं तर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे काय? मंत्रा मेडिटेशन. मंत्रा मेडिटेशनला मराठीत म्हणतात नाम जप. मंत्र हा एक संस्कृत शब्द आहे. त्या संस्कृत शब्दाचं मिनिंग काय माहिती आहे? मन त्रायते इति मंत्र. मनाला जर कोणी तारू शकत असेल तो आहे मंत्र. आणि या कलियुगात, कलिसंतरण उपनिषदात 16 नामनी म्हणजे 16 अक्षरी एक मंत्र दिलाय. तो मंत्र कोणता आहे? हरे कृष्ण महामंत्र. तर जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करू तर आपल्याला मनावर कंट्रोल करता येईल. तर मंत्र मेडिटेशन इज अ प्रोसेस. तुला काही प्रश्न आहे काय बोलायचं? तुम्ही हात वर करू. ओके ठीक आहे, थँक्यू. तर कळलं सगळ्यांना की आपल्याला मनाला कंट्रोल करायचं. हे इथपर्यंत कळलं सगळ्यांना? काय बघितलं आपण की मन हे जर आपल्या ताब्यात असेल तर आपण खूप काही करू शकतो. मन जर ताब्यात नसेल तर आपण काय करणार? मनाचं ऐकणार. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती मनाच्या वरती आहे, त्याला वरतीच ठेवलं पाहिजे. जर ती खाली आली तर काय करणार? मन त्या बुद्धीवर कंट्रोल करणार आणि मन तिला इकडे तिकडे घेऊन जाणार. जसं माकड माहिती आहे तुम्हाला? माकड काय करतो? एका झाडावरून दुसऱ्या झाडावर एक गोष्ट त्याला दिसली आणि लगेच दुसरी दाखवली तर लगेच तिकडे येणार. बघितलं तुम्ही माकडाला ऑब्झर्व केलं तर? आमचे एक सुदामा प्रभूजी आहेत, ते म्हणतात जे मनावर कंट्रोल करत नाही ना ते माकडासारखे असतात. का? जो मन की सुनता है वो है मंकी. जो मन की सुनता है वो है मंकी. तो मन की नहीं सुनना है, अपने को किसकी सुनना है? बुद्धि की सुनना है. बुद्धिमान होना है. बरोबर? सो बुद्धिमान मनुष्य हा भगवंतांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. माइंड पिरामिड. अंडरस्टँडिंग द चेन ऑफ थॉट. वॉच युअर थॉट, दे बिकम वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, दे बिकम ॲक्शन्स. वॉच युअर ॲक्शन्स, दे बिकम हॅबिट्स. वॉच युअर हॅबिट्स, दे बिकम कॅरेक्टर. वॉच युअर कॅरेक्टर, इट बिकम्स युअर डेस्टिनी. कळतं? हे जे इमेज आहे ती कशी वाचायची कळलं? तर आपले जे थॉट आहेत, मी तुम्हाला तेच सांगितलं, मनामध्ये असंख्य विचार येतात. आहे का असं कोणाचं मन की जे न विचार करता थांबलेलं? म्हणजे असं आता तुमच्या मनात काय चालू आहे? काय चालू आहे? कार्तिक, तुझ्या मनात काय चालू आहे? प्रसादात काय असेल? बरं नाही, काहीतरी. कार्तिक तुला विचारतो. कार्तिक प्रभू आपण कार्तिकच ना? हां. तर कार्तिक प्रभू छोटे आहेत. कितवीला आहे कार्तिक तू? 6th आहे. तर कार्तिक प्रभू च्या मनात काय चाललंय हे कोणाला कळलंय? कार्तिक, तुला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय? काय चालू आहे विचार तुझ्या मनात आता? काय चाललंय सांग ना, बिंदास, घाबरू नकोस. काय नाही चालू?
असं कसं? हा, तुझ्या मनात काय चालू सांग. तुम्हाला माहिती आहे एक आपले काय त्यांचं नाव नाही विसरलो. मनाचे श्लोक कोणी लिहिलं? रामदास स्वामी. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले माहिती. त्यांनी मनाचे श्लोक म्हणजे मनाला शिकवण्याकरता श्लोक लिहिले. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. कोणाला माहिती? माहिती आहे तुला? तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. ऐकले नाही तुम्ही? आमच्या लहानपणी शाळेत पण ऐकवायचे. म्हणजे मनाला शिकवण्याकरता. ते तर रामदास स्वामी तर किती. रामदास स्वामी माहिती का त्यांची स्टोरी? रामदास स्वामी लग्नाच्या मंडपातून पळून गेले होते. काय त्यांना कळलं, सावधान, शुभमंगल सावधान ऐकलं ते. त्यांनी म्हटले सावधान म्हणजे काय? अरे सावधान हो, आता तू चक्रात अडकतोय. ते सावधान झाले आणि पळून गेले. तर रामदास स्वामींनी काय सांगितलं? हे सज्जना मना भक्ती कर, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. त्या मनाला सांगितलं अरे तू भक्ती मार्गाला जा, भक्ती पंथात जा. आपल्या इतिहासात तुम्हाला जर आता 4थीचा इतिहास बदललाय तर 4थी 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे भक्ती मुवमेंट कोणी चालू केली. कोणी शिकले का? भक्ती हू स्टार्टेड भक्ती मुवमेंट? चैतन्य महाप्रभू स्टार्टेड. इस्कॉनचा उल्लेख आहे तिकडे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, भक्ती पंथात जा म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या मिशनमध्ये जा असं रामदास स्वामींना सांगायचं होतं. तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, भगवंतांची भक्ती करा, श्रीहरींची भक्ती करा. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जे या जगामध्ये निंद्य गोष्ट आहे, निंद्य म्हणजे वाईट गोष्ट आहे, ते सगळं सोडून द्या. जनी वंद्यते सर्व भावे करावे, आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्याला ग्रहण करा. किती वर्षांआधी लिहिलेलं आहे त्यांनी. आपल्याला शाळेमध्ये मूल्य शिक्षणामध्ये हे सगळं शिकवायचे. आजकाल सगळं बंद झालं. चावरामध्ये काय शिकवतात काय? हां, काय शिकवतात? मूल्य शिक्षणच बंद झाले. आजकाल मूल्य शिक्षण बंद झालं शाळेमधलं, म्हणून इंजिनिअरिंगच्या मुलांना मूल्य शिक्षण शिकवावं लागतं. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा एक सब्जेक्ट ॲड केला आहे इंजिनिअरिंगमध्ये. 2nd इयरचा सब्जेक्ट मी शिकवत होतो R.C. पटेल. सिरियसली. का? कारण शाळेतलं मूल्य शिक्षण वजा केलं त्यांनी. कुठेतरी प्लस करावं लागेल ना मग. कारण मूल्यच नसतील तर काय करणार काय? म्हणजे मूल्य ही अमूल्य आहेत. मूल्य जर नसतील ना तर आपण या जगामध्ये शांतता नाही टिकू शकत. जगामध्ये एक काय म्हणतात रामराज्य नाही येऊ शकत. गुण्या गोविंदाने लोक राहू नाही शकत. मूल्यच नाही आहेत ना. अहिंसा, हिंसा करायची मूल्य आहेत सगळी. ज्यांच्या म्हणजे आता असं कोणाला टॅग नको करायला, बट ज्यांना मूल्य शिकवलीच नाही ते लोक हिंसा करतात. त्यांना कळतच नाही. स्वच्छता नाही. हे आपलं घर आहे. आपल्या घरात आपण कचरा टाकतो का? पण शाळेत आपल्या वर्गात टाकतो, कॉलेजमध्ये टाकतो. का? शाळेमध्ये पेन्सिलला टोक केल्यावर जाऊ दे खाली टाकतो की नाही? कारण आपले विचारच आपण बदलले नाही आहेत. आपल्याला वाटतं ठीक आहे ना, थोडं काय, अरे ते साफसफाईगार आहेत ना, त्यांना काम नको. पण आपली मूल्य विसरलो ना आपण. त्यामुळे आपल्या मूल्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे. आपण जर आपल्या विचारांवर लक्ष ठेवलं तर आपल्या मूल्यांवर. वॉच आवर थॉट्स बिकॉज दे बिकम्स आवर वर्ड. आपण कोणत्याही भांडणं झालं, भांडणं कशामुळे होतात? बोलण्यामुळेच होतात, बरोबर? एक जण काहीतरी बोलतो, ए यू बास्टर्ड, आणि त्याला वाटतं तो पण बरं यू हरामखोर. तो इकडून शिव्या देतोय, हा इकडून शिव्या देतोय. मला शिव्या नाही येत आता, पण म्हणून मी असं म्हटलं. पण बघा
एखादं जर कोणी आपल्याला वाईट बोलत असेल तर आपला काय हातपाय तुटतो का? पण आपल्याला त्रास का होतो का? कोणी वाईट बोललं आपल्याला, ए तू ना खूप घाणेरडा आहेस, तू ब्रश पण नाही करत सिंपल झालं. बाकी खूप जर कोणी एकदम घाण शिव्या देत असेल आपल्याला दुःख का होतं? का दुःख होतं? कारण आपण विचार करतो हा मलाच बोलतोय. आपण विचार केला हा मला बोलत नाही तर दुःख होईल का? समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एका जागी उभे आहात, तुमच्या बाजूला दुसरा माणूस उभा आहे आणि समोरून एक जोरजोरात शिव्या देतोय. तुम्हाला माहित नाही हा नक्की मला देतो काय, तुम्हाला दुःख होईल का? होईल. हा जर मला बोलत असेल तर दुःख होईल, दुसऱ्याला बोलत असेल दुःख होईल नाही. जस्ट ट्राय टू इमॅजिन की एक माणूस तो ओरडतोय, शिव्या देतोय, पण आपण जर आपल्याकडे घेतलं तर आपल्याला दुःख होतंय, त्याच्याकडे गेलं तर नाही दुःख. कसं काय? असं का? बिकॉज वी फील, आपण आपल्याला त्रास होईल अशा प्रकारे फील करतो आणि आपण असा विचार करतो की अरे हा मलाच बोलतोय. कधी कधी तो फोनवर बोलत असतो, त्याने ते हे टाकलेलं असतं तो त्या दुसऱ्या माणसाला शिव्या देत असतो आणि आपल्याला वाटतं अरे हा मला बोलतोय आणि आपण त्याला उलट शिव्या देतो. म्हणून नेहमी विचार, लोक म्हणतात ना बोलायच्या आधी 10 वेळा विचार कर. आई सांगत होती ना लहानपणी, 10 वेळा विचार कर. 10 वेळा नाही, 100 वेळा, 1000 वेळा विचार केला पाहिजे. कारण आपण जे वर्ड बोलतो ना, वर्ड हा शब्दाच्या स्पेलिंगमध्ये एक तलवार लपली आहे, स्वॉर्ड. जे शब्द आहेत ना ते त्या तलवारीसारखे धारदार असतात. एकदा निघाले की परत घेता येत नाही. म्यानातून निघालेली तलवार वार झाल्याशिवाय जशी परत जात नाही, तसे ह्या मुखातून निघालेले शब्द दुसऱ्याला हर्ट केल्याशिवाय परत घेतात येत नाही. बरोबर? त्यामुळे नेहमी वॉच युअर थॉट्स बिकॉज दे बिकम्स वर्ड्स. वॉच युअर वर्ड बिकॉज दे बिकम्स ॲक्शन. आपण जे बोलतोय त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर काय ते ॲक्शन होतात. जास्त बोलाबोली झाली, शिव्यागाळ झाला, नंतर दाखवू तुला, भेट वर्गाच्या बाहेर. ट्रेनमध्ये, मुंबईमध्ये मी होतो, ट्रेनमध्ये किती भांडणं होतात. लोक म्हणतात चल उतरतो का या स्टेशनला, बघतोस तुला. अरे स्वतःला बघा, दुसऱ्यांना किती बघणार. आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे, मी किती डिग्रेड झालो या जगामध्ये. मला जायचंय कुठे, भगवत धामात, आणि हा उतरतो, उतर खाली, मी बघतोच तुला. अरे आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे. वॉच युअर वर्ड्स बिकॉज दे बिकम्स ॲक्शन. वॉच युअर ॲक्शन्स बिकॉज दे बिकम हॅबिट. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ॲक्शन्स जे आहेत, आपण जे कार्य करतोय ते नेहमी विचार करून केलं पाहिजे. मी जे काही दररोज करतो ना, इट बिकम्स अवर हॅबिट. हॅबिट म्हणजे काय? सवय होऊन जाते. हॅबिट असं आहे माहिती आहे का? हॅबिटवर एक चांगला मस्त एक इंग्लिशमध्ये एक श्लोक नाही म्हणता ना, प्रोवर्ब म्हणता किंवा हॅबिटचा एच काढला, हॅबिट HABIT, हॅबिटचा एच जर काढला, स्टील इट्स अ बीट रिमेन्स. माहिती आहे तुम्हाला? हॅबिट एवढं स्ट्रॉंग आहे, एच जर काढला तर काय राहतंय? अ बीट रिमेन्स. त्या एच काढला, ए पण काढला तरी सुद्धा बीट रिमेन्स. बी पण काढला तिसरा, स्टील इट रिमेन्स. म्हणजे बघा हॅबिट किती स्ट्रॉंग आहे. म्हणून सवय होऊन देऊ नका. उशिरा उठतोय, जाऊ दे ना, एक दिवस उशिरा उठल्याने काय होणार आहे? हॅबिट एच काढणार, नाही मी उद्यापासून लवकर उठणार. पण झोपतच नाही लवकर, झोपच येत नाही आम्हाला. असं सांगितलंय, जेव्हा आपण रात्री मोबाईल बघतो तर आपल्याला मोबाईलच्या किरणांमुळे रात्री झोप येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला 10 वाजता झोपायचे तर तुम्ही कमीत कमी 7 ते 8 वाजेपर्यंत मोबाईल बघायचा, नंतर मोबाईल बघायचाच नाही. झोपण्याच्या 2 तास आधीपर्यंत मोबाईल बघायलाच नको. मोबाईल जर आपण बघितला, मोबाईल हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, मनापेक्षा मोठा आहे.
मनाला तरी कंट्रोल करू शकतो, पण त्या मोबाईलला कोण कंट्रोल करणार? राक्षस आहे राक्षस, मोबाईल राक्षस. आपण दररोज घेऊन फिरतो खिशात, बेस्ट फ्रेंड समजून, पण आपला त्याच्यावर कंट्रोल आहे का विचार करा. असं किती जणांना झालंय की मी काहीतरी, मला गोष्ट आठवते, अरे मला याला फोन करायचा आहे, पण मोबाईल काढतो आणि काय होतं, विसरून जातो. फोन करायचा राहूनच जातो. मोबाईल काढणं कशाला होता? फोन करायला. पण सगळे नोटिफिकेशन आलेले असतात. अरे ह्याने माझा फोटो लाईक केला, अरे ह्याने मला कमेंट केलं, अरे हिने माझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. आणि त्याच्यातच आपण, आणि नंतर अरे मी स्टेटस टाकलं कोणी बघितलाच नाही. फोमो होतो, फोमो. फोमो म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे फोमो? फिअर ऑफ मिसिंग आउट. आजकाल नवीन नवीन रोग व्हायला लागलेत लोकांना. आता ते कावीळ कॉलरासारखे गेले, आता फोमो आलाय, फोमो. लोकांना वाटतं मला कोणी विचारतच नाही, मी एकटाच आहे जीवनात, मला कोणी मित्रच नाही आहेत. का? अरे मित्रांबरोबर जा, मोबाईल माझा सगळ्यात जास्त मित्र आहे असं वाटायला नको जातं लोकांना. पण त्या मोबाईलमुळे सगळ्यात मोठं घातक आहे. त्यामुळे तुम्ही बघा, जे पण कोणी मोठे मोठे लोक आहेत ना, ते जास्त गॅजेट्स वापरत नाहीत. जेवढं आपण जास्त डिपेंड राहू ना, तेवढं आपलं बुद्धी कमी होणार. आता तर AI आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एक ओळ टाकली, प्रॉम्प्ट टाकला की PPT तयार. आज AI वरच बनवली मी. नाही पण मी दिवस टाकले त्यात, काय बोलायचं हे टाकले त्याच्यात. पण AI हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आर्टिफिशियल नाही आहे. इट इज नॉट AI, इट इज BI. व्हॉट इज BI? बॉरोड इंटेलिजन्स आहे. उधार घेतलंय, कोणीतरी त्याला फीड केले तेच देणार आहे तुम्हाला. त्याच्याकडे स्वतःकडे काहीच नाही, खोकला आहे आतमध्ये. पण आपल्याला वाटतं नाही, कोणीतरी प्रोग्रामिंग केलंय तेच आपल्याला भेटणार आहे. पण आपलं इंटेलिजन्स आपण नाही यूज करत आहे, आपण बॉरोड इंटेलिजन्स यूज करतोय. इट इज नॉट AI, इट्स BI. आणि ते इंटेलिजन्स यूज केल्यामुळे आपले इंटेलिजन्स काय होते? बोथट होते. बोथट. बोथट माहिती आहे तुम्हाला? ज्याला ग्राइंड, म्हणजे सुरी माहिती आहे? सुरीला धार असली का लगेच कटिंग होते व्हेजिटेबल कटिंग करताना. पण सुरीला धार नसेल तर पपया कापायला पण किती वेळ लागतो. म्हणजे आपली बुद्धी जी आहे, इंटेलिजन्स आहे, त्याला आपण शार्पन केलं पाहिजे. शार्प इंटेलिजन्स. शार्प कधी होणार? जेव्हा वाचणार. आमच्या शाळेत एक श्लोक होता, वाचेल तर जो वाचेल तो वाचेल, वाचाल तर वाचाल. म्हणजे काय? पुस्तकं वाचाल तर तुम्ही या जीवनात वाचाल, नाहीतर पाव बटर विकाल, नाहीतर असंच फिरावं लागेल. वाचण्यासाठी या भौतिक जगात आपल्याला काय वाचलं पाहिजे? भगवद्गीता, भागवतम, हे जे आपले शास्त्र आहेत ते वाचले पाहिजे. बिकॉज आवर ॲक्शन्स बिकम्स आवर हॅबिट्स. वॉच युअर हॅबिट्स, दे बिकम युअर कॅरेक्टर. सवयी लागण्याच्या आधीच त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे, कारण ते आपलं चारित्र्य घडवत असतं. चारित्र्यवान सोसायटी जर समाज आपल्याला बनवायचा असेल, तर ह्या चारित्र्यवान सोसायटीमध्ये सवयी चांगल्या पाहिजे. आपल्या इथे मंदिरामध्ये सकाळी 5 वाजता मंगल आरती असते. सकाळी लवकर ऑटोमॅटिक उठलं जातं. आणि जेव्हा आपण त्या संघामध्ये राहतो, तर संघ हीच शक्ती, संघाची पॉवर असते. त्या पॉवरमुळे आपण ऑटोमॅटिक लवकर उठलं जातो, जास्त परिश्रम घ्यावे नाही लागत. वॉच युअर कॅरेक्टर, इट बिकम्स युअर डेस्टिनी. आपलं जे चरित्र आहे ते आपलं अंतिम, आपण कुठे जाणार हे ठरवणार. ठीक आहे. आवर थॉट्स शेप आवर इमोशन, विच इन्फ्लुएन्स आवर ॲक्शन, हॅबिट्स, कॅरेक्टर अँड अल्टिमेटली आवर डेस्टिनी. असा एक पिरॅमिड आहे हा. थॉट्स, इमोशन, वर्ड्स, ॲक्शन्स, हॅबिट्स, कॅरेक्टर, डेस्टिनी. द पॉवर ऑफ थॉट्स. थॉट काय? यू आर व्हॉट यू थिंक. आपण जसा विचार करतो तसं आपण घडतात. आपण विचार केला हा माझ्याबद्दल चुकीचं बोलतोय, आपण चुकीचंच ऐकणार.
तो कितीही चांगलं बोलला तरी आपल्याला काय ऐकू येणार? चुकीचं ऐकू येणार. तुम्हाला असं कधी झाले? तुमच्याबरोबर असं कोणीतरी तुमची वाह करते, तुमची प्रशंसा करते, पण असं वाटतंय अरे त्या माणसाबद्दल जर तुमच्या डोक्यात विचार असेल, अरे हा चुकीचा आहे, हा माझ्याबद्दल चुकीचा विचार करतोय, तर आपल्याला तो कितीही चांगलं बोलला तरी वाईटच ऐकू येतं. कारण आपल्या मनात त्याच्याबद्दल चुकीचा विचार आहे. माझ्याबरोबर झालं होतं एकदा असंच. म्हणजे एखादा दुसरा व्यक्ती आपल्याला तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर चुकीचं सांगत असेल तर नेहमी सांगायचं, थांब, हा तुझा एक्सपिरियन्स आहे त्या व्यक्तीबद्दल, माझा नाही. माझा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो, कारण त्यांचे दोघांच्या राशी वेगळ्या आहेत. त्यांचं पटत नसेल, आमचं पटणार नाही असं होईल का? नाही, आमचं चांगलं पटेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणी जर तुमच्याकडे आलं, अरे हा ना असा असा आहे, तो तुझा एक्सपिरियन्स आहे, तो तुझ्याजवळ ठेव. तुला शेअर करायचं असेल तर सांग मला, पण त्याच्याविषयी वाईट बोलू नको. कारण आपण जेव्हा एखाद्याविषयी वाईट बोलतो ना, एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कोणीतरी आपल्याबद्दल पण वाईट बोलत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण जसं करणार तसंच भरणार. जैसे करणी वैसे भरणी. ह्या जगात किती नियम भगवंतांनी बरोबर बनवला आहे. लॉ ऑफ नेचर आहे तो. न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटनने शोध लावला. काय आहे त्या लॉचा? एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. पण लॉ ऑफ नेचर आहे तो, भगवंतांनी बनवलेला नियम आहे. या जगात आपण ज्या ॲक्शन करणार त्याच्या रिॲक्शन आपल्याला या जगातच भेटल्या जाणार. आणि जर नाही भेटल्या तर त्या परत घेण्यासाठी नवीन जन्म घ्यावा लागेल. म्हणून कोणाचा 1 रुपया सुद्धा उसना घ्यायचा नाही. घेतलं तर परत द्यायचा. आणि कोणाकडे 1 रुपया सुद्धा उसना ठेवायचा नाही. दिला तर परत घ्यायचा पण. कारण जर आपण एखाद्याचे पैसे नाही दिले तर त्याचे पैसे द्यायला परत जन्म घ्यावा लागेल. ते जाऊ द्या, आपण विचार करतो ठीक आहे ना, मी दिलं ना. पण दान दिली की वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्याकडे पैसे जर राहिले आणि आपल्या मनात असेल, अरे माझे पैसेच देत नाही, तर त्याच्याकडून मागून घ्यायला पण पाहिजे. कारण जर त्याने पैसे नाही दिले आणि तुमचा मृत्यू झाला, ते पैसे घेण्यासाठी परत यावं लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शकपणा असला पाहिजे. बरोबर? पॉवर ऑफ थॉट्स. वी आर बिकम व्हॉट वी थिंक. थॉट्स शेप अवर रियालिटी. निगेटिव्ह थॉट्स कॅन होल्ड अस बॅक. पॉझिटिव्ह थॉट्स कॅन एम्पॉवर अस. गिगो प्रिन्सिपल माहिती आहे का? गिगो. कोणाला माहिती आहे गिगो? गुड इन गुड आउट. सिमिलरली गार्बेज इन गार्बेज आउट. आपण जर चांगल्या गोष्टी आपल्या मनात टाकल्या तर चांगलं बाहेर येणार. जसं पेराल तसं उगवाल. का बटाटे टाकले का सोनं बाहेर येईल का? नाही येणार. कळलं का कोणाला? बटाटे टाकले तर सोनं बाहेर नाही येणार. सिमिलरली व्हॉट वी पुट इन सेम विल गिव्ह आउट. गार्बेज इन गार्बेज आउट. कचरा टाकला तर कचराच बाहेर येणार. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, वॉच व्हॉट इज गोइंग इन. ऑटोमॅटिकली द प्युरिटी विल कम आउट वेन वी वॉच व्हॉट इज गोइंग इन. काय बघतोय मोबाईलवर, काय बघतोय. नेहमी लक्षात ठेवा, चुकीच्या गोष्टी जरी समोर आल्या बघायच्या नाही. आपल्यासाठी नाही. तुकाराम महाराज माहिती का सगळ्यांना? तुकाराम महाराजांकडे एक वेश्या स्त्री आली होती. ती म्हणायला लागली, मला तुमच्याशी लग्न करायचं, माझ्या विषय सुखाप्रती तुम्ही मला हे करा. तुकाराम महाराज म्हटले की नाही, तुझा रस्ता चुकला बरं बाई. आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णूंचे दास आहोत. हा आमचा मार्ग नाही. तुझा रस्ता चुकला. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चुकीच्या गोष्टी करताना नेहमी, कारण एकदा गोष्ट केली, विचार आला ना डोक्यात, तर या कलियुगामध्ये
प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, चुकीचा विचार डोक्यात आला, पण त्या विचारावर जर ॲक्शन घेतली तर त्याच्यावर रिॲक्शन मिळणार. विचार आला तर थांबवा, नाही नाही नाही, असा विचार चांगला नाही, तुझा रस्ता चुकला, थांब थांब थांब. त्यामुळे विचारांचं ॲक्शनमध्ये रूपांतर होण्याच्या आधी विचारांवर ताबा मिळवला पाहिजे. त्यासाठीच मनावर ताबा मिळवणं गरजेचं आहे. कळते सगळ्यांना? सो पॉवर ऑफ थॉट्स. पॉझिटिव्ह थॉट्स कॅन एम्पॉवर अस. लाईक गुड थॉट्स, गुड इन गुड आउट, लाईक दॅट. आपले जर चांगले पॉझिटिव्ह विचार असतील, निगेटिव्ह विचार उगाचच का करायचे बरं? निगेटिव्हिटीमुळे ना आपण जास्त निगेटिव्ह झोनमध्ये जातो. जर आपण पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह विचार जर घेत बसलो तर आपण एकदा पॉझिटिव्हिटीकडे जातो. आपल्या भोवती एक असा ऑरा तयार होतो. तुम्हाला माहिती आहे ते पिक्चरमध्ये दाखवतात असा मोठा गोल तसा तयार होईल. खरंच तुम्ही बघून करून बघा, गॅरंटी आपण की जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो ना तेव्हा असा ऑरा निर्माण होतो. पीपल विल अट्रॅक्ट टुवर्ड्स यू. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. का? कारण पॉझिटिव्हिटी वाढली आहे, एक ऑरा वाढलेला आहे. आपल्या भोवताली असं एवढं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं की सगळे लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होत जातात. का होतात ते? कारण आपण फक्त पॉझिटिव्ह आहोत. चुकीचा विचार, ठीक आहे, दुसरा विचार करतोय, जाऊ दे ना, करू दे ना, तो त्याच्या कर्माची फळं भोगेल. आपण कशाला त्याचा विचार करायचा? अरे तो माझ्याबद्दल असा विचार करतो म्हणून मी त्याच्याबरोबर तसा विचार करणं, कशाला या झंझटमध्ये पडायचं? आपण चांगला विचार करू शकतो ना. इट्स आवर चॉईस टू थिंक गुड अबाउट अदर्स. अँड व्हॉट वी चूज इट बिकम्स आवर डेस्टिनी. तुम्हाला सांगितलं मी, आपण जे चॉईस करतो, आणि चूज करण्यासाठी फ्री विल दिलेली. भगवंतांनी आपण काय चॉईस करायचं ह्याच्यावर कोणी कंपल्शन नाही करू शकत. इट्स आवर ओन डिसिजन. ह्याच्यावर फ्री विल दिलेली आहे. फ्री विल म्हणजे तुम्हाला त्याची सूट दिलेली आहे. तुम्ही जे चूज करणार त्याच्याप्रमाणे तुमची डेस्टिनी होणार. आपण जे या जगामध्ये, ह्या जीवनामध्ये आपण जे चूज करू, जे चॉईस करू, त्याच्याप्रमाणे आपलं अंतिम ध्येय आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे चॉईस इज इन अवर हँड. चूज वाईजली. कुठे जायचं आहे आपल्याला? वाईट गोष्टींचा, वाईट मित्रांचा संग करायचा आहे की चांगल्या मित्रांचा? आपल्या हृदयामध्ये पण ना 2 हृदय आहेत. आपले 2 म्हणजे एकच आहे, बट त्याच्यामध्ये 4 कप्पे आहेत, बरोबर? पण असं म्हणतात देअर आर 2 डॉग्स लिव्हिंग इनसाइड अवर हार्ट. 2 कुत्रे आहेत, आणि ते 2 कुत्र्यांचं नाव काय माहिती आहे? एक कुत्रा आहे चांगला कुत्रा, एक कुत्रा आहे वाईट कुत्रा. गुड डॉग, बॅड डॉग. तो चांगला कुत्रा आहे ना, तो काय करतो? भुंकतो. आणि वाईट कुत्रा तो पण भुंकतो. कुत्र्याचं काम आहे भुंकणं. तर जेव्हा आपण म्हणजे काय करतो, चांगला कुत्रा आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतो, भुंकतो म्हणजे चांगल्या गोष्टी सांगतो. वाईट कुत्रा वाईट गोष्टी सांगतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर एकदा कुत्र्याला बिस्किट दिलं तो कुत्रा दुसऱ्या दिवशी पण येईल, शेपूट हलवत हलवत हलवत, मला आज पण पाहिजे, अजून पाहिजे. तसंच आहे. आपण जेव्हा आपल्या चांगल्या कुत्र्याचं ऐकू तेव्हा चांगला कुत्रा दुसऱ्या दिवशी परत येईल, चांगलं सांगेल. पण आपण जर वाईट कुत्र्याचं ऐकलं तर वाईट कुत्रा पण दुसऱ्या दिवशी परत येईल, मला अजून पाहिजे. आणि ज्याचा आपण जास्त ऐकतो तो जास्त स्ट्रॉंग होत राहतो, आणि ज्याचा आपण ऐकत नाही तो वीक होत राहतो. म्हणजे आपण जर आज मी एकदा वाईट कुत्र्याचं ऐकलं आणि चांगल्या कुत्र्याचं ऐकलं नाही, तर उद्या वाईट कुत्रा जास्त भुंकेल. का? कारण मी त्याला खायला दिलं, तो स्ट्रॉंग झाला. आणि चांगला कुत्र्याला खायला नाही दिलं, तो वीक झाला. दुसऱ्या दिवशी वाईट कुत्रा बो जास्त जोरात ओरडेल. छोटा कुत्रा ओरडणारच नाही, त्याला तो ओरडेल हुई 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 करेल, पण त्याचा आवाजच येणार नाही आपल्यापर्यंत. मग काय होणार? ऑटोमॅटिक आपण वाईट ऐकणार. तिसऱ्या चौथ्या दिवशी चांगला कुत्रा कोण आहे आपल्याला ओळखता येणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, वाईट कुत्र्याचं ऐकायचं नाही. हे कळणार कसं आपल्याला? जेव्हा आपले इंटेलिजन्स शार्प होणार. समजतंय काय? काय डोक्यात जाते, कनेक्शन लागते. हाऊ अवर ब्रेन, माइंड, इंटेलिजन्स
आणि हे आपल्याला जेव्हा आपण मन जर कंट्रोल करायचं आहे आपल्याला, माइंड आपलं, तर आपल्याला बुद्धिमत्ताच्या जोरावर याला कंट्रोल केलं पाहिजे. आणि बुद्धिमत्ता शार्प करायची असेल तर आपल्याला आपल्या शास्त्रांचं अध्ययन करायला पाहिजे, मंत्र मेडिटेशन करायला पाहिजे. ठीक आहे. देन द माइंड बॉडी इंटेलिजन्स कनेक्शन. Our mind and body are interconnected. What we think affects our we feel and vice versa. Stress can impact our physical health. Positive thoughts can boost our immune system. Mindfulness can reduce stress and improve well-being. बघा, सोल जे आहे, आत्मा, तो सगळ्यात आतमध्ये आहे. आणि सटल बॉडी जी आहे आत्म्याच्या वरती एक आवरण आहे. ते आवरण आहे सटल बॉडीचं. सटल म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर कसलं बनलेलं आहे? मन, बुद्धी आणि अहंकार, माइंड, इंटेलिजन्स अँड फॉल्स इगो. आणि त्या सटल शरीरावर, सूक्ष्म शरीरावर ग्रॉस शरीर आहे, ग्रॉस बॉडी, विच इज मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स: अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. बरोबर. तर हे ग्रॉस शरीर आपण जे बनलोय, हे जे दिसतंय शरीर, ते अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथरने बनलेले आहे. अग्नी पण आहे, हवा पण आहे, आपल्या शरीरामध्ये सगळं आहे. वात निर्माण होतो. आता थंडी आहे इकडे, खूप वात वाढतोय का? कारण हवा आहे आतमध्ये, ते हवेच्या पोकळ्या कुठेतरी निर्माण होतात. पाणी आहे. तर अशा ह्या 5 पंच धातूंपासून हे शरीर बनलेलं आहे. बरोबर. ग्रॉस बॉडी. त्या बॉडीच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे जे मन, बुद्धी आणि अहंकाराने बनलेलं आहे. आणि त्याच्या आतमध्ये आत्मा आहे. याचा एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. दिसतंय का? नाही, ते क्लोज करावं लागेल. टॅब नाही होते माझ्या ह्याच्यात. बघा, मस्त आहे, तुम्हाला आवडेल. ग्रॉस बॉडी काय आहे बघा. अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. त्याच्या बाजूला सटल बॉडी. सटल बॉडी काय आहे? माइंड, इंटेलिजन्स, इगो. अँड देन बिलो दॅट देर इज अ सोल विच इज फुल ऑफ सच्चित आनंद, ब्लिस, नॉलेज अँड इटर्निटी. कळतंय? असं हे आपलं रचना आहे आतमध्ये. तर आपल्याला हे जेव्हा समजेल ना, तेव्हा आपण विचार करू शकतो, अरे मन कसं वर्क होतंय. आपण जेव्हा मनाला समजू तेव्हा आपण मनाला कंट्रोल करू शकतो. बरोबर. पुढे आहे 3 गुणास. Understanding our energy, Sattva, Rajas, Tama. The 3 gunas are qualities that influence our thoughts, emotions and actions. By understanding our dominant guna, we can learn to manage our energy and achieve our goals. आपल्याला सत्व गुणात जास्त राहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण जास्त स्पायसी खातो तेव्हा आपला रजोगुण वाढतो. जेव्हा आपण जास्त आंबलेलं खातो तेव्हा आपला तमोगुण वाढतं. जेव्हा आपण जास्त शिळ पदार्थ खातो, ब्रेड, पिझ्झा अँड पास्ता काय? पिझ्झा अँड पास्ता नरक का रास्ता. सो जेवढं आपण हे फास्ट फूड खाऊ तेवढं आपण फास्ट वरती जाऊ. आपल्याला स्लो फूड खायला लागेल. स्लो पॉयझन. दिवस काही खाल्लं तरी पॉयझनच आहे आजकाल सगळं. त्यामुळे स्वतः पिकवा, स्वतः खा. ते आता शक्य नाही, पण चांगलं पिकवलेलं खा. सो सत्वगुणात काय खाल्लं पाहिजे? अरे भगवद्गीतेचा 16वा चॅप्टर सगळं ह्याच्यावरच आहे. काय खा. लोकांना एवढं शिकून कळत नाही काय खायचं. काय उपयोग एवढं शिकून? डबल PhD करतात लोक आणि खातात काय? तंगड्या. कळायला पाहिजे आपण काय खातोय. बिकॉज जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन.
मन हे आपण काय खातो ना त्याच्यावर खूप डिपेंड आहे. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे, मनाकरता चांगलं खाल्लं पाहिजे. सत्वगुणात खाल्लं आपण, सत्वगुण इन्क्रीज अवर प्युरिटी, रजोगुण इन्क्रीज अवर ॲक्टिव्हिटी अँड तमोगुण इन्क्रीज अवर इनर्शिया. जाऊ दे ना, थंडी खूप आहे, ब्लँकेट ओढून झोपू जातो, रजोगुण वाढणार, नाही सॉरी तमोगुण वाढणार आणि आपण काहीच नाही करणार, दिवसभर झोपा काढणार आणि नंतर अरे थंडी खूप होती कसं येणार. अरे उठ, थोडं धावलंस तर थंडी आतमधली एनर्जी वाढव, हीट वाढव. सत्वगुणात आपण अभ्यास करू शकतो, शास्त्रांचा अभ्यास करायला लागतो, त्याच्यासाठी सत्वगुण गरजेचं असतं. सत्वगुणामध्ये राहिलो आपण तर आपण आपल्या शास्त्रांचा अभ्यास करून आपली बुद्धिमत्ता स्ट्रॉंग बनवू, तरच मन कंट्रोलमध्ये राहील. रजोगुणामध्ये एक्सरसाइज, ऑलवेज गोइंग हिअर अँड देअर, रनिंग लाईक अ मंकी. काय उपयोग आहे या जगात एवढं धावून. जरा शांत राहा, एका जागी बसून भगवंतांचं नाव घ्या. घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आपण स्वतः विचार करायला पाहिजे. आपण जेव्हा एका जागी बसून भगवंतांचं नाम जप नाही करू शकत म्हणजे आपण सत्वगुणात नाही आहोत. आपण मोड ऑफ ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. ॲक्टिव्ह मोड, ॲक्टिव्हिटी, रजोगुण वाढलाय, त्याला कमी करायचं असेल थोडं 2-4 दिवस निर्जल फास्टिंग केलं का कमी होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे सांगितलं दर 15 दिवसांनी निर्जल फास्टिंग करायला पाहिजे एकादशीला. आपण एकादशीने दुप्पट खाशी म्हणतो. एकादशीला ॲक्च्युली निर्जल फास्टिंग करायला पाहिजे. निर्जल म्हणजे पाणी पण नाही प्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, एक रिसर्च झाला याच्यावर की जर दर एकादशीला जर निर्जल फास्टिंग करत असेल, कॅन्सर होणारच नाही. आजकाल कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं आहे, दर 3 लोकांमध्ये 2 माणसं कॅन्सरने मरत आहेत. तुम्ही सर्वे बघा, यायला विचारा तुमच्या चॅटबोटमध्ये. प्रत्येक 3 माणसांमध्ये 2 माणसं कॅन्सरने मरत आहेत. आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, एकादशी नाही केलं तर नरकात जाशील. त्यांनी सांगितले जाऊ दे यार, भक्ती सोडा, स्वतःच्या शरीरासाठी तरी एकादशी पकडा. पकडा म्हणजे काय? निर्जल उपवास पकडा. त्याच्याने मन पण शांत होतं. मन शांत होऊन सत्वगुणात येतो आणि मनावर आपल्याला ताबा मिळवण्यासाठी चांगला होल्ड मिळतो. हे सगळे उपाय आहेत, आपल्याला ते करायचे आहेत. कारण मन जर कंट्रोल केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि मनावर विजय मिळवू शकतो. तमगुणात स्लिपिंग, ब्लँकेट ओढ आणि झोपा. व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग, आपण मगाशी बोललो, मूल्य, व्हॅल्यूज. लिव्हिंग इन अलाइनमेंट विथ अवर व्हॅल्यूज इज क्रुशियल फॉर हॅपीनेस अँड फुलफिलमेंट. आयडेंटिफाय युअर कोर व्हॅल्यूज, अलाइन युअर ॲक्शन्स विथ युअर व्हॅल्यूज, प्रायोरिटाईज व्हॉट्स ट्रूली इम्पॉर्टंट. सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट नसतात. सगळ्याच गोष्टी मी करणार, घरी जेवण पण मीच बनवणार, घरी कचरा पण मीच काढणार, सगळं मीच करणार. अभ्यास कर, तुझं काम आहे अभ्यास करणं. म्हणजे मी शाळेतल्या मुलांसाठी सांगतोय, नाही घरात सगळं मीच करणार, माझं घर आहे. तू कर, पण प्रायोरिटाईज म्हणजे काय? प्राधान्य द्या. ज्या गोष्टी, अरे आपल्या शालेय जीवनात आपण जर आपल्याला स्टुडंट लाईफमध्ये काय करायचे? अभ्यास. स्टुडंट लाईफमध्ये पैसे कमवायला सांगते का कोणी? ते आमच्या वेळेस मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा ते ईबीजवाले यायचे. ईबीज माहिती आहे का कोणाला माहिती नसेल. तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला असे दुप्पट पैसे मिळतील. मी त्यांना, माझ्याकडे आला होता एक जण. अरे म्हटलं, मी हॉस्टेलला होतो 11वीला आणि तो म्हणायला लागला फक्त 8,000 रुपये गुंतवायचे, तुम्हाला कार मिळणार, तुम्हाला मोठं होणार तुम्ही. ते काय चैन मार्केटिंग, याला जुडवा त्याला जुडवा. मी त्याला सगळं सांगितलं, बघ माझे बाबा सर्वसामान्य माणूस आहेत, त्यांनी मला शिकायला पाठवलं, पैसे कमवायला नाही पाठवलं. मला नको आहे. आता कोणाला जर पैसे सगळ्यांनाच पाहिजे असतात, पण माहीत नाही, मला बाबांनी सांगितलं होतं घराच्या बाहेर जाशील तेव्हा, म्हणजे मी हॉस्टेलला गेलो तेव्हा एकदा सांगितलं होतं आणि ते अजून माझ्या हृदयात आहे कायम. काय करायचे कर, बापाचं नाव नाही खाली झालं पाहिजे. आणि ती म्हणजे त्यांनी मला असंच सांगितलं होतं
पण ते मी म्हणजे मला एवढं ते हार्ट टचिंग झालं की अरे हां, जीवनामध्ये आपण चुकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. माझ्या बाबांनी एवढं सगळं केलं आहे माझ्यासाठी. मी विचार केला, आपले आई बाबा आपल्यासाठी काय काय करतात. त्यांच्या गरजा पूर्ण न करता आपल्याला सगळं पुरवतात. आणि आपण काय करतो? त्यांना जे नाही पाहिजे तेच करतो. इथे आता 11वी-12वीची मुलं बसली आहेत, खूप जण आहेत. JEE ऑल इंडिया रँक 1 आला. तुमच्या आईबाबांना आवडणार नाही का? आवडेल ना. सगळ्यात जास्त खुश कोण असेल? तुमच्यापेक्षा जास्त खुश असतील ते. मग त्यांच्यासाठी आपण का नको करायला पाहिजे की नाही? त्यामुळे आपलं ध्येय जे आहे ते आपल्या आईबाबांसाठी ठरवायचं असतं. आणि आपले सुप्रीम आईबाबा कोण आहेत? हे इटर्नल मदर अँड फादर भगवंत आहेत. त्यांच्यासाठी तर आपण करायलाच पाहिजे. भगवंतांना जर काय द्यायचं असेल तर आपण काय देतो? शुद्ध देतो, बरोबर? प्युरिटी. त्यांना असं काय उष्टपाष्ट देतो? नाही देत ना. एकदम शुद्ध चांगलं बनवलेलं. तर आपले रिझल्ट आपण काय म्हणतात? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तू कर्म कर, फळाची चिंता करू नको. फळ मिळाल्यानंतर मला अर्पण कर. जर फळ भगवंतांना अर्पण करायचं आहे आपल्या कर्माचं, तर फळ कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. ते शुद्ध फळ कमवण्यासाठी कर्म शुद्ध पाहिजे. बरोबर आहे? कर्म शुद्ध कधी होतील? जेव्हा आपलं मन शुद्ध असेल. मनात एवढी अशुद्धता आहे की आपले कर्म सगळे अशुद्धच होत आहेत. सो व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग. माइंडफुलनेस द की टू मास्टरिंग युअर माइंड. Mindfulness is the practice of being present in the moment without judgment. Don't judge others. Never. कोणाला दुसरा हा असा विचार करतोय, नाही, तुम्हाला जर तसं वाटतंय ना, विचारा त्याला. क्लॅरिफाय युअर डाऊट्स बिफोर जजिंग अदर्स. मेनी प्रॉब्लेम्स आर देअर बिकॉज ऑफ अवर रॉंग जजमेंट. गैरसमजामुळे सगळ्यात जास्त भांडणं होत आहेत आज जगामध्ये. सगळे बरोबर असतात, पण हाने माझा असा विचार केला असेल म्हणून तसा वागतोय मी. ह्या सगळ्या झंझटामुळे सगळं गडबड झाली. सगळीकडे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे क्लॅरिफाय युअर डाऊट्स, क्लॅरिफाय युअर थॉट्स. व्हॉट एव्हर, डोंट जज. नेव्हर जज. इफ यू वॉन्ट टू जज युअर सेल्फ. जज अवर सेल्फ. मी असा का वागतोय? विचार करा कधीतरी. नाही, मी करेन ती पूर्व दिशा. असंच नेहमी आपल्याला वाटत असतं. तसं नाही राहिलं पाहिजे. आपल्याला नेहमी आपल्यावर डाऊट यायला पाहिजे. मी केलंय ते बरोबर आहे का? मी बोलतोय ते बरोबर आहे का? 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा विचार करायचा. कारण एकदा निघाले का परत घेता येत नाही शब्द. रिड्युसेस. माइंडफुलनेस इज द प्रॅक्टिस ऑफ बिंग प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय? ह्या स्थितीत आनंद मिळवणं. असं म्हणतात, द पास्ट इज हिस्ट्री. पास्टमध्ये जे झाले ते इतिहासात येतं. पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री. फ्युचरमध्ये काय होणार ते भविष्यात येतं. फ्युचर मिस्ट्री आहे, मिस्ट्रिकल. पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, प्रेझेंट इज द गिफ्ट ऑफ गॉड. प्रेझेंट जे आहे, वर्तमान स्थिती, हे भगवंतांनी दिलेलं एक गिफ्ट आहे. त्या प्रेझेंटमध्ये जगायला शिकलं पाहिजे. ठीक आहे. इट रिड्युसेस अवर स्ट्रेसेस, एन्झायटी. आपण विचार करतो, अरे मी मोठा झाल्यावर माझ्याकडे एवढे पैसे असतील का? अरे त्याचा विचार आत्ता कशाला करतो? त्याचा विचार आत्ता करून एवढा स्ट्रेस घेतोय. लहान मुलगा, मला JEEची एक्झाम द्यायची, लहान पहिलीतला मुलगा टेन्शन घेतोय, मला JEEची एक्झाम द्यायची. अरे 12 वर्ष पडलेत. अरे आमचे 12वीची मुलं एवढं टेन्शन घेत नाही. आजकाल मुलांना, तुम्हाला माहित नाही, मुंबई, पुण्यामध्ये, बँगलोरमध्ये 6वी पासून JEEचे क्लास करतायत मुलं. 6वी पासून 7 वर्षाचा कोर्स असतो. सॉरी, शयन कीर्तनचा टाइम होऊन गेला. आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र बोलूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अजून एकदा म्हणू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री श्री राधा दामोदर भगवान की जय. थोडं 2-3 स्लाइड राहिल्यात, एक 5 मिनिटं फक्त.
तर आपल्याला प्रेझेंटमध्ये राहून दुसऱ्याला जज न करता आपलं माइंडला स्ट्रॉंग बनवायचं आहे. इट रिड्युसेस अवर स्ट्रेस अँड एन्झायटी, इम्प्रूव्स फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन, एनहान्सेस सेल्फ अवेअरनेस. बरोबर. थॉट रिफ्रेमिंग, चेंजिंग युअर पर्स्पेक्टिव्ह. यू आर नॉट युअर थॉट्स, यू आर द थिंकर. आपण आपले विचार नाही होत, आपण विचार करणारे आहोत. बाय रिफ्रेमिंग अवर थॉट्स वी कॅन चेंज अवर इमोशन्स अँड ॲक्शन्स. या पुढे जाऊ. द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. फोकस ऑन व्हॉट यू हॅव, नॉट व्हॉट यू डोंट हॅव. माझ्याकडे आहे काय, फोकस ऑन अवर स्ट्रेंथ दॅन द विकनेस. माझ्याकडे हे नाही आहे तेच मी मिळवणार, अरे पण जे आहे ते वापर आणि दुसरं मिळव. माझ्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, फोकस ऑन दॅट. व्हॉट वी हॅव, नॉट व्हॉट वी डोंट हॅव. येस, इट शिफ्ट्स आवर पर्स्पेक्टिव्ह, इन्क्रीजेस पॉझिटिव्हिटी, एनहान्सेस वेलबिंग. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. आपण म्हणतो ना रे काय ॲटिट्यूड आहे माणसाला. ॲटिट्यूड नाही, आपल्याला ग्रॅटिट्यूड पाहिजे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे कृतज्ञता. आपल्याला जर कोणी मदत केली तर त्याच्याविषयी आपल्याला आभार मानायला पाहिजेत. बरोबर. आपल्याला जर कोणी हेल्प करतंय, काही कोणी आपल्याला काही सांगतंय, थँक्यू व्हेरी मच. अँड दॅट शुड बी नॉट ओनली फ्रॉम द माउथ, दॅट शुड बी फ्रॉम द हार्ट. आपलं ते जे आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतोय, कृतज्ञता, ते आपल्या मनापासून, हृदयापासून केलं पाहिजे. नुसतं थँक्यू हा, खरंच आपल्याला जाणीव झाली पाहिजे त्याची. आजकाल लोक सगळं शो ऑफ करतायत, त्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहेत सोसायटीमध्ये. कोणी जेन्युन राहिलंच नाही आहे. जेन्युननेस असं जाणीवपूर्वक ज्यांना खरंच खूप कमी लोक आहेत. तुम्ही परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना बघितले? कोणी बघितले? ओके. त्यांच्याशी कधी इंटरॅक्ट करताना म्हणजे करायची वेळ आली तर तुम्ही चान्स सोडू नका. एवढं महाराज जे आहेत ना, एवढं जाणीव, म्हणजे सगळेच जे संन्यासी लोक, एवढं त्यांच्यात आत्मीयता आहे. मी आता रिसेंटली त्यांना असं म्हणजे एक प्रसंग आला आणि मी भेटलो होतो. ते एवढं हृदयातून बोलत होते. अरे मला वाटलं यार, म्हणजे मी किती खोकला आहे असं वाटायला लागलं. ठीक आहे, मी कम्पेअर नाही करायला पाहिजे, ते तर मोठे संन्यासी आहेत, बट असं एक आपल्याला गोल मिळतं की नाही, अरे ह्यांच्यासारखं मला व्हायचं आहे. आपण सगळे युनिक आहोत. भगवंतांनी प्रत्येकाला युनिक डिझाईन बनवलेलं आहे. देअर इज नो एनी कार्बन कॉपी. आपल्यासारखं या जगात कोणीच नाही. एव्हरीवन इज युनिक. त्यामुळे बी युअर सेल्फ. बट आपल्याकडे एक अचीव करण्यासाठी व्हॅल्यूज गोल असलं पाहिजे की मला ह्यांच्यासारखं बनायचं. शिवाजी महाराज. आजकाल लोकांचे आदर्श कोण आहेत? शाहरुख खान, सलमान खान? नो, आवर आदर्श शुड बी शिवाजी महाराज, प्रभुपाद, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आपले आदर्श पाहिजेत. ज्यांनी वयाच्या 70व्या वर्षी कुठं गेले? अमेरिकेला. किती पैसे होते? 40 रुपये. 40 रुपये घेऊन अमेरिकेला जाऊन 12 वर्षात 400 करोडपेक्षा जास्त संपत्ती मिळवली. माहिती आहे कोणाला? शक्य आहे? कोणता बिझनेस आहे? प्रभुपाद म्हणायचे बुक डिस्ट्रीब्युशन इज आवर बिझनेस. आपले हे इथे काय प्रभूजींचं नाव आहे, संदीप प्रभू आणि नंदुरबारचे सगळे भक्त आले. सगळे नंदुरबारवरनं येऊन इथे बुक डिस्ट्रीब्युशन करतायत डिसेंबर मॅरेथॉनमध्ये. त्यांचं कौतुक करायला एवढं कमी आहे. एवढं इथे येऊन प्रभुपादांच्या मिशनमध्ये ते हातभार लावता येते. दॅट्स आवर ओन बिझनेस. प्रभुपाद आपले आदर्श असले पाहिजेत. शिवाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजेत. तुकाराम महाराज आपले आदर्श असले पाहिजेत. आपल्या आदर्शांमध्ये काही कमी आहे का? का जायचं दुसरीकडे? त्यामुळे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. बी ग्रेटफुल टू व्हॉट एव्हर वी गेट. आपण भगवंतांना नेहमी आल्यानंतर थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे. नाही की भगवंताला कोणी अशी लिस्ट वाचून नाही टाकलं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, ABCD अशी टू डू लिस्ट असे तशी. भगवंतांना तुमच्याकरता मी सेवा आणली, माझ्याकडे हे नाही आहे, मला हे पाहिजे, मला 12वीत JEE रँक 1 पाहिजे. नाही, आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी भगवंतांना येऊन धन्यवाद केलं. थँक्यू माय लॉर्ड, व्हॉट एव्हर यू हॅव गिवन दॅट इज बेस्ट फॉर मी.
आणि असं वाटत असेल आपल्याला मिळालेलं बेस्ट नाही, वेट अँड वॉच. व्हॉट एव्हर लॉर्ड गिव्स दॅट इज ऑलवेज बेस्ट फॉर अस. माझ्या जीवनात झालेला सगळ्यात मोठा प्रसंग आहे. मी तुम्हाला एक सांगतो आणि थांबू आपण 1-2 मिनटं फक्त, की 12वीला CETच्या परीक्षेत मला नेहमी मॅथ्समध्ये 100पैकी 100 मार्क मिळायचे प्री एक्झाम आणि नेमकं ॲक्च्युअल एक्झाममध्ये मला 68च मिळाले. कुठेतरी सिक्वेन्स गडबड झाली का काय झाली, कारण वाटलं नव्हतं एवढे कमी मिळतील. आणि टार्गेट होतं COEP. आमच्या वेळेस JEE मेन्स वगैरे खूप मोठ्या गोष्टी होत्या. JEE मेन्स नव्हती, JEEची एकच एक्झाम असायची, AIEEEची असायची, ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. AIEEEमध्ये पण चांगले मार्क होते, पण CETच्या बेसिसवर मला COEPला ॲडमिशन घ्यायचं होतं. आणि पुण्याला होतो शिकायला मी, आणि सगळेजणं माझ्या बरोबरचे, म्हणजे आम्ही 10 टॉपर होतो कॉलेजमध्ये, क्लासमध्ये. चाटे क्लासेस तेव्हा फेमस होता आमच्या वेळेस तेव्हा, आणि क्लासमध्ये 10 जणांना निवडलं होतं की दे विल ब्रिंग द रँक. आणि माझा मॅथ्समध्ये कुठेतरी गडबड झाली आणि 68च मार्क मिळाले. मी खूप नाराज झालो होतो की यार COEP गेला, जे टार्गेट ठेवलं होतं ते भेटलं नाही. आलो आणि पण गव्हर्मेंट कॉलेजमध्ये कसं बसं ॲडमिशन मिळालं. पण आज बघतोय मी, 11वीला मी प्रभुपादांची भगवद्गीता वाचली होती 11वीला असताना पहिल्यांदा. आज बघतो ना मी, जेव्हा माझ्या मागच्या भूतकाळात जातो, अरे भगवंतांनी असं का केलं, मी एवढा परिश्रम केला, अभ्यास केला, पण मला मार्क तेव्हा का नाही मिळाले एवढे. आत्ता मला कळते की भगवंतांचं प्लॅनिंग वेगळं होतं. मी जर चांगले मार्क मिळाले असे, COEPमध्ये राहिलो असतो, कुठल्या तरी मोठ्या पदावर असतो, पण भक्ती नसती मिळाली. कमी मार्क मिळाले, पण मी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, बाटूला लोणेरेला गेलो, तिथे भक्तांचा संघ मिळाला, सुदर्शन चक्रप्रभूंसारखे महान भक्तांचा संघ मिळाला, त्याच्यामुळे आज भक्तीमध्ये आहे. जर COEPमध्ये असतो तर कदाचित नसतो आलो, प्राईड वाढला असता. त्यामुळे आपल्याला भगवंत जेव्हा देतात ना, तेव्हा त्यांना माहिती असतं की पुढे काय होणार. आपल्याला माहीत नाही आहे पुढे काय, फ्युचर माहिती आहे का आपल्याला, नाही माहीत. त्यामुळे बी ग्रेटफुल, ऑलवेज बी ग्रेटफुल, थँक्यू. व्हॉट एव्हर वी गेट, जे काय आपल्याला मिळते ना, भगवंतांचं काहीतरी प्लॅनिंग असेल असा विचार करून ॲक्सेप्ट करायचा. बी सॅटिस्फाईड. समाधानी राहिलं ना तर खूप शांत राहतो आपण. येस. एनर्जी मॅनेजमेंट, टेकिंग कंट्रोल ऑफ युअर लाईफ. आपल्या जीवनाचा आपल्याला ताबा घ्यायला शिकलं पाहिजे. कसं? मनावर ताबा मिळवून. बाय मॅनेजिंग युअर एनर्जी वी कॅन अचीव अवर गोल्स अँड लिव्ह अ फुलफिलिंग लाईफ. प्रायोरिटी सेल्फ केअर, सेट बाउंड्रीज, प्रॅक्टिस माइंडफुलनेस. Putting it all together, by applying the principles of mindfulness, thought reframing and energy management, we can master our mind and achieve our goals. आपलं ध्येय जेव्हा ठरलंय, तर आज आपण कोणते कोणते प्रिन्सिपल शिकलो, मनावर कंट्रोल कसं करायचं, हे सगळं जर आपण आपण जर एकदा आठवलं आणि आपण त्याच्यावर वर्क केलं, आपण नक्कीच आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो. Take control of your mind. Start your journey to mastering your mind today. Take action. ॲक्शन घेतली पाहिजे. आपण विचार करतो की आजचा सेमिनार खूप चांगला झाला, मला खूप काय कळालं, पण ॲक्शन उद्या कर, उद्या नाही पुढच्या वर्षी कर. ॲक्शन घेत नाही. वी शुड बी ॲक्शन टेकर. ॲक्शन घेतली पाहिजे नेहमी. आपण बघितलं काय म्हटलं, मनत राहते इथे मंत्र, मंत्राचा जप केला पाहिजे दररोज. त्याच्याने फुल कॉन्सन्ट्रेशन होतं. मी नारायण क्लासेसमध्ये बँगलोरमध्ये शिकवायला होतो. आम्ही एक्सपेरिमेंट केला होता. मुलांना सकाळी जेव्हा शाळेत यायचे तेव्हा असा एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स जे चांगले आहेत त्यांना एकदा नाम जप करायला लावायचो, एकदा एक माळ जप करायचा. ते मुलं दिवसभर मस्ती नाही करायची, शांत राहायचे. तुम्ही करून बघा. 10वीचे 12वीचे मुलं आहेत, दररोज फक्त एक माळ जप करायचा सकाळी उठून, हरे कृष्ण महामंत्राचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दररोज जप केला ना, आपलं मन खूप स्थिर राहतं. तुम्हाला कधी असं झालं की अरे माझ्या मनातनं खूप सारे विचार येत आहेत, मला खूप कंट्रोल नाही होते, मला सहन नाही होते, कोणी विचार करत असेल मी आता सुसाईड करतो, त्याला सांगायचं थांब, माळ द्यायची, एक माळ जप कर, नंतर विचार कर सुसाईड करायचं, तो थांबेल. सिरियसली तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. प्रभुपाद एकदा एका भक्तावर खूप चिडले. तिथे एक नवीन भक्त होता, त्यांनी त्याची माळ आणून दिली, प्रभुपाद जप करा. तुम्ही खूप चिडला. प्रभुपादांनी स्वतः माळ घेतली आणि जप केला.
त्यांनी त्यांच्या ॲक्शन्सवरून शिकवलं आहे. महाजनो येऊन गता असं म्हणतात. ठीक आहे. टेक ॲक्शन ऑलवेज. प्रॅक्टिस माइंडफुलनेस डेली. रिफ्रेम निगेटिव्ह थॉट्स. प्रायोरिटाइज सेल्फ केअर. कन्क्लुजन. रिमेंबर, मास्टरिंग युअर माइंड इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. आपण जे आपल्या मनावर एनर्जाइज करणार आहोत, मनाला आपण एनर्जी देणार आहोत, त्याचे आपले हा एक प्रवास आहे. डोंट थिंक ऑलवेज अबाउट डेस्टिनी. मी काय होईल काय होईल काय होईल. अरे जे व्हायचं ते होणारच आहे, पण प्रवासाचा आनंद घ्या. बी इन प्रेझेंट. ऑलवेज बी इन प्रेझेंट. Not a destination. By applying the principles outlined in this seminar, you can unlock your full potential and achieve your goals. ठीक आहे. सगळ्यांना समजलंय का आज? ओके. लास्ट फायनल थॉट. द माइंड इज पॉवरफुल टूल. यूज इट टू युअर ॲडव्हान्टेज. मन जे आहे ना, हे खूप मोठं आपल्याला साधन आहे, जे आपल्याला भगवंतांकडे, आपल्या यशाकडे जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्याला आपण चांगल्या प्रकारे यूज केलं पाहिजे. सो मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. त्याच्या पुढचा पण श्लोक आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वै करी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो जितो मानवी धन्य होतो. हे मनाचे श्लोक आहेत. मनाला कंट्रोल कसं करायचं आहे, रामदास स्वामींनी शिकवलं. ठीक आहे. सो थँक यू व्हेरी मच ऑल. स्पेशल थँक्स टू हिज ग्रेस गौर गोपाल प्रभूजी अँड युस्कॉन यूथ फोरम टुडे, की मला त्यांनी आज संधी दिली तुमच्यापर्यंत काही थॉट्स पोहोचवण्याचे. तुम्हाला आवडले असेल तर हे सगळं माझ्या आचार्य, जे माझे शिक्षक आहेत, जे गुरुवर्य आहेत, त्या सगळं श्रेय त्यांना जातं. माझं ह्याच्यात काही श्रेय नाही. मी फक्त एक कॉपी पेस्ट केलेलं आहे. आणि जर काही त्रुटी असतील तर त्या माझ्या स्वतःच्या त्रुटी असतील. तुम्हाला सांगण्यात, तुमच्यापर्यंत पोहोचण्यात काही जर तुम्हाला अडथळा आला असेल तर त्याचं सर्व स्वश्रेय मला जातं. त्या चुका माझ्या झाल्या असतील, त्यामुळे माझ्या गुरूंना काही त्याच्यावर दोष लागू नये. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी एवढं शांत चित्ताने ऐकल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल. हरे कृष्ण. जवळजवळ 1.5 तास झालाय. सॉरी, मी वेळेपेक्षा जास्त गेलो, त्याबद्दल सॉरी. 7:45 गेलो. हरे कृष्णा.